लोकसभेची निवडणूक देशाबरोबरच महाराष्ट्रातही अत्यंत चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालंय। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्यानं त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपसाठी देखील ही निवडणूक आव्हानात्मक होती। काँग्रेसच्याही अस्तित्वाची लढाई होती। आता या निवडणुकीच्या अंतिम निकालाचं चित्र स्पष्ट झालंय। राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघात कोण विजयी झालंय, कोण पराभूत झालंय, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत याचा संपूर्ण निकाल आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। अगदी सुरुवातीला आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघ बघूयात। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे गोवाल पाडवी 7,45,998 इतक्या मतांनी विजयी झालेत। गोवाल पाडवी यांनी भाजपच्या हिना गावितांचा 1,59,120 इतक्या मतांनी पराभव केलाय। हिना गावितांना 5,86,878 इतकी मतं मिळाली आहेत। धुळ्यामधून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला आहे। शोभा बच्छाव यांना 5,83,866 इतकी मतं मिळाली आहेत। शोभा बच्छाव यांनी भाजपच्या सुभाष भामरेंचा 3,831 इतक्या मतांनी पराभव केलाय। सुभाष भामरेंना 5,80,035 इतकी मतं मिळाली आहेत। जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत। स्मिता वाघ यांना 6,74,428 इतकी मतं मिळाली आहेत। स्मिता वाघ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांचा 2,51,594 इतक्या मतांनी पराभव केलाय, तर करण पवार यांना 4,22,834 इतकी मतं मिळाली आहेत। रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे विजयी झाल्यात। रक्षा खडसेंना 6,30,879 इतकी मतं मिळाली आहेत। रक्षा खडसेंनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या श्रीराम पाटील यांचा 2,72,183 इतक्या मतांनी पराभव केलाय। श्रीराम पाटील यांना 3,58,696 इतकी मतं मिळाली आहेत। बुलढाण्यातनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झालेत। प्रतापराव जाधवांना 3,49,867 इतकी मतं मिळाली आहेत। प्रतापराव जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नरेंद्र खेडेकर यांचा 29,479 मतांनी पराभव केलाय। नरेंद्र खेडेकरांना 3,20,388 इतकी मतं मिळाली आहेत। अकोल्यामधून भाजपचे अनुप धोत्रे विजयी झालेत। अनुप धोत्रेंना 4,57,030 इतकी मतं मिळाली आहेत, तर अनुप धोत्रेंनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा 40,626 मतांनी पराभव केलाय। अभय पाटील यांना 4,16,404 मतं मिळाली आहेत। तर अमरावतीमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झालेत। बळवंत वानखेडेंना 5,26,271 इतकी मतं मिळाली आहेत। बळवंत वानखेडेंनी भाजपच्या नवनीत राणांचा 19,731 मतांनी पराभव केलाय। नवनीत राणांना 5,06,540 इतकी मतं मिळाली आहेत। वर्ध्यामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे विजयी झालेत। अमर काळेंना 5,33,106 मतं मिळाली आहेत, तर अमर काळेंनी भाजपच्या रामदास तडस यांचा 81,648 इतक्या मतांनी पराभव केलाय। रामदास तडस यांना 4,51,458 इतकी मतं मिळाली आहेत। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे रामटेक आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे विजयी झालेत। श्यामकुमार बर्वेंना 6,13,025 इतकी मतं मिळाली आहेत। श्यामकुमार बर्वेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवेंचा 76,768 इतक्या मतांनी पराभव केलाय। राजू पारवेंना 5,36,257 इतकी मतं मिळाली आहेत। नागपुरातून भाजपचे नितीन गडकरी विजयी झालेत। नितीन गडकरींनी 6,55,027 इतकी मतं घेत काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा 1,37,603 इतक्या मतांनी पराभव केलाय। विकास ठाकरेंना 5,17,424 इतकी मतं मिळाली आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांचा विजय झालेला आहे। प्रशांत पडोळे यांना 5,87,413 इतकी मतं मिळाली आहेत। प्रशांत पडोळेंनी भाजपच्या सुनील मेंढेंचा 37,380 इतक्या मतांनी पराभव केलाय। सुनील मेंढे यांना 5,50,033 इतकी मतं मिळाली आहेत। गडचिरोली चिमूर मधून काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी झालेत। नामदेव किरसान यांना 6,17,792 इतकी मतं मिळाली आहेत। नामदेव किरसान यांनी 1,41,696 इतक्या मतांनी भाजपच्या
अशोक नेतेंचा पराभव केलाय। अशोक नेतेंना 4,76,096 इतकी मतं मिळाली आहेत। तर चंद्रपुरातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्यात। प्रतिभा धानोरकरांना 7,18,410 इतकी मतं मिळाली आहेत। प्रतिभा धानोरकरांनी 2,60,406 इतक्या मताधिक्यानं भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांचा पराभव केलाय। सुधीर मुनगंटीवारांना 4,58,004 इतकी मतं मिळाली आहेत। तर यवतमाळ वाशिम मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख विजयी झालेत। संजय देशमुखांना 5,94,807 इतकी मतं मिळाली आहेत। संजय देशमुखांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा 94,437 मतांनी पराभव केलाय। राजश्री पाटलांना 5,03,34 इतकी मतं मिळाली आहेत। हिंगोलीतही मोठा चुरशीचा सामना रंगला होता। हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी झालेत। नागेश पाटील आष्टीकरांना 4,92,535 इतकी मतं मिळाली आहेत। नागेश पाटील आष्टीकरांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबूराव कदम कोहळीकरांचा 1,08,602 मतांनी पराभव केलाय। बाबूराव कदम कोहळीकरांना 3,83,933 इतकी मतं मिळाली आहेत। नांदेडमधनं काँग्रेसचा विजय झालाय। काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले आहेत। त्यांना 5,28,894 इतकी मतं मिळाली आहेत। तर वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा 59,442 इतक्या मतांनी पराभव केलाय। प्रतापराव चिखलीकरांना 4,69,452 इतकी मतं मिळाली आहेत। तर परभणीमधून पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव हेच विजयी झालेले आहेत। संजय जाधव यांना 6,01,343 इतकी मतं मिळाली आहेत। तर संजय जाधव यांनी रासपच्या महादेव जानकरांचा 1,34,061 इतक्या मतांनी पराभव केलाय। तर महादेव जानकरांना 4,67,282 इतकी मतं मिळाली आहेत। जालन्यामधून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले आहेत। कल्याण काळेंना 6,07,897 इतकी मतं मिळाली आहेत। कल्याण काळेंनी भाजपच्या रावसाहेब दानवेंचा 1,09,958 इतक्या मतांनी पराभव केलाय। रावसाहेब दानवेंना 4,97,939 इतकी मतं मिळाली आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झालेत। संदीपान भुमरेंना 4,76,130 मतं मिळाली आहेत। संदीपान भुमरेंनी इम्तियाज जलील यांचा 1,34,650 इतक्या मतांनी पराभव केलाय। तर इम्तियाज जलील यांना 3,41,480 इतकी मतं मिळाली आहेत। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत झालेली होती, मात्र अगदी सुरुवातीपासूनच संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील हे आघाडीवर होते, तर चंद्रकांत खैरे हे मात्र पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोठा धक्का मानावा लागतोय। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे दिंडोरी। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे हे विजयी झाले आहेत। भास्कर भगरेंना 5,77,339 इतकी मतं मिळाली आहेत। भास्कर भगरेंनी भाजपच्या भारती पवार यांचा 1,13,199 इतक्या मतांनी पराभव केलाय। भारती पवार यांना 4,64,140 इतकी मतं मिळाली आहेत। नाशिकमधनं ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे विजयी झालेत। राजाभाऊ वाजेंना 6,16,729 इतकी मतं मिळाली आहेत। राजाभाऊ वाजेंनी शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसेंचा 1,62,001 इतक्या मतांनी पराभव केलाय। हेमंत गोडसेंना 4,54,728 इतकी मतं पडली आहेत। पालघरमधून भाजपचे हेमंत सावरा विजयी झालेत। हेमंत सावरा यांना 6,01,244 मतं मिळाली आहेत। हेमंत सावरा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या भारती कांबडी यांचा 1,83,306 मतांनी पराभव केलाय। भारती कांबडी यांना 4,17,938 इतकी मतं मिळाली आहेत। भिवंडीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे विजयी झालेत। सुरेश म्हात्रेंना 4,99,464 इतकी मतं मिळाली आहेत। सुरेश म्हात्रेंनी भाजपच्या कपिल पाटील यांचा 66,121 मतांनी पराभव केलाय। कपिल पाटील यांना 4,33,343 मतं मिळाली आहेत। भिवंडीमध्ये सुद्धा तिरंगी लढत झालेली होती, मात्र या ठिकाणी मुख्य लढत ही सुरेश म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यामध्येच झाल्याचं पाहायला मिळालं। कल्याणमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी झालेत। श्रीकांत शिंदेंना
636 इतकी मतं मिळाली आहेत. श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांचा 2,09,144 इतक्या मतांनी पराभव केलाय. वैशाली दरेकर यांना 3,80,492 इतकी मतं मिळाली आहेत. ठाण्यामधनं शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के विजयी झालेत. नरेश म्हस्केंना 7,34,231 इतकी मतं मिळाली आहेत. नरेश म्हस्केंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजन विचारेंचा 2,17,011 इतक्या मताधिक्यानं पराभव केलाय. राजन विचारेंना 5,17,220 इतकी मतं मिळाली आहेत. तर मुंबई लोकसभेमधून भाजपचे पियुष गोयल विजयी झालेत. पियुष गोयल यांना 6,80,146 मतं मिळाली आहेत. पियुष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा 3,57,608 इतक्या मताधिक्यानं पराभव केलाय. भूषण पाटील यांना 3,22,538 इतकी मतं मिळाली आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर हे विजयी झालेत. रवींद्र वायकर यांना 4,52,664 मतं मिळाली आहेत. रवींद्र वायकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 68 मतांनी पराभव केलाय. अमोल कीर्तीकर यांना 4,52,596 इतकी मतं मिळाली आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळालेली होती आणि अगदी शेवटच्या फेरीमध्ये सुद्धा मोठा ट्विस्ट निर्माण झालेला होता. तर उत्तर पूर्व मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील हे विजयी झालेत. संजय दिना पाटील यांना 4,50,937 इतकी मतं मिळाली आहेत. संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा 29,861 इतक्या मतांनी पराभव केलाय. मिहिर कोटेचांना 4,21,076 इतकी मतं मिळाली आहेत. उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत. वर्षा गायकवाड यांना 4,45,545 मतं मिळालेली आहेत. वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा 16,514 इतक्या मतांनी पराभव केलाय. तर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना 4,29,031 इतकी मतं पडली आहेत. दक्षिण मध्य मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई विजयी झालेत. अनिल देसाईंना 3,95,138 मतं मिळाली आहेत. अनिल देसाईंनी शिंदेंच्या शिवसेनेच्या राहुल शेवाळेंचा 53,384 मतांनी पराभव केलाय. राहुल शेवाळेंना 3,41,754 इतकी मतं पडली आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे विजयी झालेत. अरविंद सावंत यांना 3,95,655 इतकी मतं मिळालेली आहेत. तर अरविंद सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा 52,673 इतक्या मतांनी पराभव केलाय. यामिनी जाधव यांना 3,42,982 इतकी मतं मिळाली आहेत. रायगडमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा विजय झालाय. सुनील तटकरेंना 5,08,352 इतकी मतं मिळाली आहेत. तर सुनील तटकरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गीतेंचा 82,784 मतांनी पराभव केलाय. अनंत गीतेंना 4,25,568 इतकी मतं मिळाली आहेत. मावळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचा विजय झालाय. श्रीरंग बारणेंना 6,92,832 इतकी मतं मिळाली आहेत. श्रीरंग बारणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजोग वाघेरे पाटील यांचा 96,615 इतक्या मतांनी पराभव केलाय. संजोग वाघेरे पाटील यांना 5,96,217 इतकी मतं मिळाली आहेत. तर पुण्यामधनं भाजपच्या मुरलीधर मोहोळांचा विजय झालाय. मुरलीधर मोहोळ यांना 5,84,728 इतकी मतं मिळाली आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा 1,23,038 इतक्या मतांनी पराभव केलाय. रवींद्र धंगेकर यांना 4,61,690 इतकी मतं मिळाली आहेत. पुण्यामध्ये ही तिरंगी लढत झालेली होती. मात्र मुख्य लढत ही भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यातच पाहायला मिळाली. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच सामना होता आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे या विजयी झाल्यात. त्यांना 7,32,312 इतकी मतं मिळाली आहेत. सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांचा 1,58,333 इतक्या मतांनी पराभव केलाय. तर सुनेत्रा पवार यांना 5,73,979 इतकी मतं मिळाली आहेत. ननंद विरुद्ध भाऊजाई लढाईमध्ये ननंद चीच या ठिकाणी सरशी ठरलेली आहे. तर शिरूर लोकसभेमध्ये
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे विजयी झालेत। अमोल कोल्हेंना 6,98,692 इतकी मतं मिळाली आहेत। अमोल कोल्हेंनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 1,40,951 इतक्या मतांनी पराभव केलाय। शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5,57,741 इतकी मतं मिळाली आहेत। शिरूरमध्ये ही अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळाली होती आणि या ठिकाणी सुद्धा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच लढाई होती। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे अहमदनगर दक्षिण। अहमदनगर दक्षिण मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके विजयी झालेले आहेत। निलेश लंकेंना 6,24,797 इतकी मतं मिळाली आहेत। निलेश लंकेंनी भाजपच्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा 28,929 इतक्या मतांनी पराभव केलाय, तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांना 5,95,868 इतकी मतं मिळाली आहेत। तर शिर्डीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वागचौरे विजयी झाले आहेत। भाऊसाहेब वागचौरेंना 4,76,900 इतकी मतं मिळाली आहेत, तर भाऊसाहेब वागचौरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडेंचा 50,529 इतक्या मतांनी पराभव केलाय। सदाशिव लोखंडेंना 4,26,371 इतकी मतं मिळाली आहेत। बीडमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती, कारण अगदी शेवटच्या फेरीमध्ये ही मोठा ट्विस्ट निर्माण झालेला होता आणि बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे विजयी झालेत। बजरंग सोनवणेंना 6,83,950 इतकी मतं मिळाली आहेत, तर भाजपच्या पंकजा मुंडेंना 6,77,397 इतकी मतं मिळाली आहेत। बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा अवघ्या 6,553 इतक्या मतांनी पराभव केलाय। तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी झालेत। ओमराजे निंबाळकर यांना 7,48,752 मतं मिळाली आहेत, तर ओमराजे निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांचा 3,29,846 इतक्या मोठ्या मतांनी पराभव केलाय, तर अर्चना पाटील यांना 4,18,906 मतं मिळाली आहेत। लातूरमधून काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी झालेत। शिवाजी काळगे यांना 6,09,021 इतकी मतं मिळाली आहेत। शिवाजी काळगे यांनी भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा 61,881 इतक्या मतांनी पराभव केलाय। सुधाकर शृंगारेंना 5,47,140 इतकी मतं मिळाली आहेत। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर। सोलापुरातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्यात। प्रणिती शिंदेंना 6,20,225 इतकी मतं मिळालेली आहेत। प्रणिती शिंदेंनी भाजपच्या राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव केलाय, तर राम सातपुतेंना 5,46,028 एवढी मतं पडली आहेत। पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे माढा। माढ्यामध्ये सुद्धा अत्यंत चुरशीची लढत झालेली होती आणि या ठिकाणी माढ्यामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झालेले आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांना 6,22,213 इतकी मतं पडली आहेत, तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 1,20,837 इतक्या मतांनी पराभव केलाय, तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 5,01,376 इतकी मतं मिळाली आहेत। सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत। विशाल पाटील यांनी 5,71,666 इतकी मतं घेत भाजपच्या संजय काका पाटील यांचा 1,53,000 इतक्या मतांनी पराभव केलाय, तर संजय काका पाटील यांना 4,71,613 इतकी मतं मिळाली आहेत। तर साताऱ्यामधून भाजपचे उदयनराजे भोसले विजयी झालेत। उदयनराजे भोसलेंना 5,71,134 इतकी मतं मिळाली आहेत। उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शशिकांत शिंदेंचा 32,771 इतक्या मतांनी पराभव केलाय। शशिकांत शिंदेंना 5,38,363 इतकी मतं मिळाली आहेत। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे विजयी झालेत। नारायण राणेंना 4,48,514 इतकी मतं मिळाली आहेत। नारायण राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊत यांचा 47,858 इतक्या मतांनी पराभव केलाय। विनायक राऊत यांना 4,06,56 इतकी मतं मिळाली आहेत। आता फक्त 2 मतदारसंघ बाकी आहेत। कोल्हापूर, तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या शाहू महाराज छत्रपतींचा विजय झालाय। शाहू महाराज छत्रपती यांना 7,54,5
522 इतकी मतं मिळाली आहेत. शाहू महाराज यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा 1,54,964 इतक्या मतांनी पराभव केलाय. संजय मंडलिक यांना 5,99,558 इतकी मतं मिळाली आहेत. आणि महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघातील शेवटचा मतदारसंघ अर्थात हातकणंगले आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा विजय झालाय. धैर्यशील मानेंना 5,20,190 इतकी मतं मिळाली आहेत. धैर्यशील माने यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांचा 13,426 मतांनी पराभव केलाय. तर सत्यजित पाटील यांना 5,06,764 इतकी मतं मिळाली आहेत. या संपूर्ण निकालातून राज्यात 45+ खासदारांचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसलाय. कारण महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आलाय, तर महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. यात काँग्रेस हा राज्यातील 1 नंबरचा पक्ष बनलाय. काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्यात, तर दुसऱ्या क्रमांकावर ठाकरेंची शिवसेना असून त्यांना 9 जागा मिळाल्यात. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी असून त्यांना 8 जागा मिळाल्यात. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 10 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 8 जागांवर विजय मिळवलाय. तर महायुतीला मिळालेल्या 17 जागांपैकी भाजपला केवळ 9 जागा मिळवता आल्यात. गेल्या वेळी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या, त्या तुलनेत यावेळी भाजपचं 14 जागांचं नुकसान झालंय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्यात, त्यांनी 15 जागा लढवल्या होत्या. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त 1 जागेवर विजय मिळवता आलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 4 जागा लढल्या होत्या, त्यापैकी त्यांना फक्त 1 जागा राखता आली आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार लढाईत शरद पवार यांचंच पारडं जड राहिलंय, तर शिंदे विरुद्ध ठाकरे लढाईत उद्धव ठाकरे यांनाच जनतेचा कौल अधिक असल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय. आता या निकालाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.